हरे राम हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे जय श्री कृष्ण आपण आता श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 7 यातील हा श्लोक चिंतनासाठी घेतलेला आहे। सद्भक्त हो हरे कृष्ण श्री भगवान मय्यासक्त मना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु। ज्ञानन्तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः। यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञादकन् अवशिष्यते। हे पार्थ अर्जुना तू माझ्यावर प्रेमाने मन एकाग्र करून माझ्यावरच आधार ठेवून योग साधना कर। असे केल्याने तू मला पूर्णपणे कोणतीही शंका न ठेवता ओळखशील पुढे रे सांगतात। मी तुला असे ज्ञान आणि विज्ञान सांगणार आहे की ते समजल्यावर या जगात जाणण्यासारखे काहीच उरणार नाही। कुरुक्षेत्राची रणभूमी धूळ उडते, शंखनाद झाला आहे। अर्जुनाच्या मनात मात्र युद्ध नाही, हे भीती मोह आणि गोंधळ आहे। तो म्हणतो मी हे युद्ध करू शकत नाही, पण आता हळूहळू त्याचे मन शांत होत जाते। तो ऐकू लागतो, समजू लागतो, तेव्हा श्रीकृष्ण हसत म्हणतात, आता तू तयार झाला आहेस, तू योगयुक्त झाला आहेस। मन स्थिर झालेले, शंका कमी झालेल्या, ऐकण्याची आणि स्वीकारण्याची तयारी आलेले। इथे जोपर्यंत मन गोंधळात असते तोपर्यंत ज्ञान आत जात नाही। पण जेव्हा मन शांत होते तेव्हा ईश्वराचे वचन थेट हृदयात उतरते।
संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ऐका मग तो श्री अनंतू. पार्थाते असे म्हणतो, पैगा तू योगयुक्तू. झाला सियाता श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे पार्थाता नीत तू आता योगयुक्त योगयुक्तरूप झाला आहेस. अर्जुनाची अवस्था आता बदलली आहे, तो गोंधळातून बाहेर येऊन समजण्याच्या स्थितीत आला आहे.